सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन अजित पवार बोलतायत, आपण थेट जाऊयात। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आजच्या दिवशी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं। त्या प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो, सर्वांनी दर्शन घेतलं। आज आमचा हाऊस चालू आहे। आता अधिवेशनाच्या आज कालचा दिवस तर काही काम झालं नाही, त्याच्यामुळे कालचं आजचं सगळी कामं उरकायची, त्याकरता तिथं चाललेलं आहे। आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो। कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं। आज आम्ही मुंबईत असल्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमामचे सहकारी आले, लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे। त्याचा अर्थ आम्मी जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे। शेवटी जनता जनार्दन सर्व काही असतं आणि तो मतदार राजा आहे। आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्या समोर जाणार आहोत। परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते। तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे, योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी निवडला। नहीं, ये देखो आज का दिन अच्छा दिन था, इसीलिए हमने ये दिन चुना। आज ट्यूसडे भी है, सिद्धिविनायक का दिन है, गणराया का दिन है, इसीलिए हमने ये दिन चुना और सब लोग हमारे लोकप्रतिनिधि को लेके हम दर्शन के लिए आए थे। अभी ठीक ठाक दर्शन हुआ है, अच्छी तरह से दर्शन हुआ है। अभी हम वापस विधिमंडल में जा रहे हैं। ये देखो, बापा को आशीर्वाद मांगने के लिए सभी लोग आते हैं। आज इतनी भीड़ है यहाँ, वैसा हमने भी आशीर्वाद मांगा है, जरूर बापा हमें आशीर्वाद देगा। दिखाया था ना, हमें जो ठीक लगा वो हमने किया। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यापूर्वी बाप्पाचं दर्शन घेतलं असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत। आज मंगळवार असल्यामुळे, हा गणपतीचा दिवस असल्यामुळे आज सगळ्या आमदारांनी मिळून सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचं देखील अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय।